नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या टॉप 30 न्यूजवर. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. देश वाचवण्यासाठी आता फक्त प्रार्थनाच उरली असा टोला त्यांनी लगावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धांदत खोट्या आहेत. या समाज माध्यम हँडलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांना ही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई केली जाईल असं भाजपा मुख्य प्रवक्ता नवनाथ बन यांनी म्हटलंय. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर त्यांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आलं असून राज्याच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी संघटन मजबूतीवर भर देण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामांच्या उद्घाटनातून जनसंपर्क वाढवला आहे. पुणे महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसेमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत असून राज ठाकरे लवकरच पुण्यात पक्ष आढावा बैठक घेणार आहेत. मुंबई महापौर रितू तावडे यांनी पूरमुक्त मुंबई हे आपलं प्रमुख ध्येय असल्याचं सांगत महापालिका प्रशासनाला मान्सूनपूर्व तयारीचे निर्देश दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतली. सहपरिवार त्या नरेंद्र मोदी यांच्या भेटीकरिता पोहोचल्या होत्या. मुलगी रेवतीच्या लग्नाचं निमंत्रण देण्याकरिता त्या पोहोचल्या होत्या. याच दरम्यान त्यांच्यासोबत मुलगी रेवती, जावई सारंग लखानी, अरुण लखानी आणि त्यांचे कुटुंब देखील उपस्थित होते. पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणं सुरू झालंय. या निवडणुकीत आतापासूनच नगरसेवक पळवापळवीचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदापेक्षा जनतेचं प्रेम श्रेष्ठ असल्याचं म्हटलंय. तसेच जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणींना उजाळा देत झेड+ सुरक्षेवरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं असून या निवडणुकांसाठी 25 मे ते 1 जून अर्ज भरण्याची मुदत असून 22 जून रोजी मतदान होईल. महायुतीत अनेक चर्चांनंतर अंतिम फॉर्म्युला ठरल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. TCS प्रकरणातील महिला आरोपी निदा खानला आश्रय देणारा MM नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झालाय. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेलला नोटीस पाठवण्यात आली होती. अभिनेते विजय पाटकर आणि मेघराज भोसले यांच्यातील वाकयुद्ध विकोपाला पोहोचला असतानाच आता सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांमुळे चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला नववळण मिळण्याची शक्यता आहे. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली असा आरोप अंधारे यांनी केलाय. आंबेनळी घाटात भीषण अपघात. साताऱ्यातील 8 तरुणांचा स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट दरीत कोसळून जागीच मृत्यू झालाय. मसाजचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही बीडमध्ये गुन्हेगारी थांबली नाही. एका दारूच्या दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याचा जागीच मृत्यू झालाय. उमेश दळवी असं त्या तरुणाचं नाव होतं. पावसाळ्याच्या तोंडावर उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. महानगरपालिकेच्या ताज्या अहवालाने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शहरातील तब्बल 283 इमारती धोकादायक तर 6 इमारती अति धोकादायक असल्याचं समोर आलंय. पुण्यात अटक करण्यात आलेली मुख्याध्यापिका मनीषा हवालदारीच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या NTA रसायनशास्त्रातील पॅनलमधील तज्ज्ञ प्राध्यापिकेची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भोपाळमधील द्विषा शर्मा मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. दोन्ही कुटुंबियांनी मीडियासमोर येऊन बोलण्यापेक्षा तपास अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदवावे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. मुंबईतील प्रवाशांसाठी आणखीन एक आरामदायी प्रवास पर्याय उपलब्ध होणार आहे. गर्दीच्या मार्गावर सुलभ प्रवास व्हावा यासाठी नव्या विशेष सेवेकडे नागरिकांचं लक्ष लागलं असून ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांमध्ये उत्सुकता वाढली. आता A814 श्री सिद्धिविनायक फेरी अशी विशेष AC बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ऐतिहासिक जलदुर्ग जंजिरा हा पर्यटक आणि इतिहास प्रेमींच्या आकर्षणाचं केंद्र आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. पण आता जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद होणार आहेत. 26 मे पासून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद होणार आहे. त्यामुळे रविवारी 24 मे रोजीच किल्ल्यावर मोठी गर्दी झाली होती. पुण्यात उद्या 26 मे रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने पुढील 14 दिवस जमावबंदीचा आदेश लागू केलाय. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा हा आदेश 26 मे 2026 पासून 8 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. मुंबई महानगरातील वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. उपनगरीय रेल्वेवरही ताण आहे. त्यामुळे मुंबईत 337 किमी मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारले जात आहेत. विविध यंत्रणांकडून मेट्रोची कामं सुरू आहेत. मात्र सरकारची तिजोरी रिकामी असल्याने मेट्रोची कामे कर्ज काढून केली जातात. या कर्जाची परतफेड करण्याचं आव्हान यंत्रणांसमोर आहे.
चेंबूर ते मंडाळे दरम्यानचा हा प्रवास आता कोणत्याही वाहतूक कोंडीविना अवघ्या काही मिनिटात पूर्ण करता येणार असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठा वेळ वाचणार आहे. मेट्रो 3च्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या दुसऱ्या टप्प्याला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्या वाढत आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवत IPL 2026 प्लेऑफमध्ये धडक मारली. जोफ्रा आर्चरच्या अष्टपैलू कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. IPL 2026 ऑरेंज कॅपच्या शर्यतीत साई सुदर्शन 638 धावांसह अव्वल स्थानी आहे. त्याच्या पाठोपाठ शुभमन गिल आणि हेनरी क्लासेनही आहे. परेश रावल यांनी पुन्हा एकदा हेराफेरी 3 मधून बाहेर पडल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. चित्रपटाच्या भवितव्याबाबत आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी मुंबईत परत येत OTT आणि चित्रपटांमध्ये अर्थपूर्ण भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माया या मराठी चित्रपटातील मुक्ता बर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या अभिनयाची जोरदार चर्चा सुरू असून चित्रपटाच्या भावनिक कथानकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ नोंदवण्यात आली असून मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,59,000 रुपयाच्या पुढे पोहोचलाय. तर 22 कॅरेट सोन्याचे दरही 1,46,000 रुपयाच्या आसपास पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. राज्यात आज मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून मुंबई, पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनाही होऊ शकते. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.